फॅसिलिटी फक्त आपल्या प्रगती हायटेक कंपनीचे नांगरच देते, बाकी कोणी देत नाही. हा हा. म्हणजे शेतकऱ्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे गॅरंटी देते त्या वस्तूची. म्हणजे आपण वस्तू घेत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की जिथं चांगली क्वालिटी मिळते तिथंच आपण खरेदी केली पाहिजे. तर या ठिकाणी आपण नक्कीच या कंपनीला भेट देऊन या वस्तूंचा कशा पद्धतीने आपल्याला फायदा घेता येईल हे हा सुद्धा पाहिलं पाहिजे. तर तुम्ही ही आता एवढी 28 वर्ष झालं बरोबर आहे. तर या 28 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला अडचणी काय आल्या बरं? असं कधी वाटलं का की आपण सोडून दुसरं काही केलं पाहिजे, असं कधी वाटलं का? म्हणजे अडचणीत धंदा जर म्हणताय तर कुठल्याही जरी तुम्ही क्षेत्रात गेलात तर तुम्हाला अडचणी तर तुम्हाला रोज उठले की अडचण आहेच, नवीन नवीन रोज आपल्याला अडचणी आहेतच. बरोबर आहे. पण त्या अडचणीला तोंड देणं हे आपलं काम आहे. बरोबर आणि आहे. आपण म्हणजे कधी वाटतं यार हे काय आता एवढं रिस्क आहे, कसं करायचं काय येतं शंका. हा, पण ठीक आहे, चला आपलं एक आपण कस्टमरला मेन पहिली गोष्ट आपण फसवत नाहीये. हे महत्वाचं आहे. धंद्यात चढ उतार हे चालूच असतात. चालूच असतं. पण आपण कस्टमरला न फसवल्यामुळे ज्या कस्टमरला आपण चांगली सर्व्हिस देतो आणि वस्तू चांगली देतो तर तो शेतकरी आपल्याला फिरून दुसरे कस्टमर 100% आपल्यापर्यंत घेऊन येतो. बरोबर आहे. आपली गुणवत्ता असल्यामुळे. आपली गुणवत्ता चांगली असल्यामुळे आपल्याला 100% म्हणजे असं कधीच वाटलं नाही की यार आपलं म्हणजे सेल कमी होतोय की काय, अशी काही अडचण नाही आम्हाला 100%. आता साधारणतः तुमचा वर्षाचा टर्नओव्हर किती होतो आमचं साधारणतः आता 7 ते 8 कोटीच्या वर्षाचा? आसपास वार्षिक टर्नओव्हर आहे. हम्म, हम्म, हम्म. तर आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली. आता तुम्ही जे यंत्र बनवलेत ते आपण तुमचे मेन वर्कशॉप मध्ये जाऊन थोडी माहिती घेऊ. चालतंय. ओके. आता आपण वर्कशॉप मध्ये जे प्रत्यक्ष काम होतं ते पाहणार आहोत. तर तुम्ही आम्हाला आता जे नांगर बनवता किंवा मोगडा बनवता किंवा इतर जे साधनं बनवतात ते आम्हाला दाखवा आता. चालतंय. प्रथमतः हे आपण जे बघताय आता इथं जे तयार केलेले आहेत हे नांगर, हा हा हे छोट्या ट्रॅक्टरचा जो 724 ट्रॅक्टर येतो, हा हा म्हणजे 28 एचपीच्या पुढच्या 30 एचपीच्या आतले जे एचपीचे ट्रॅक्टर आहेत छोट्या ट्रॅक्टर, त्यासाठी नांगर बनवलेला आहे. हा 27 एचपीचा नांगर येतो. हा हा तर या नांगराला सुद्धा आपण 1 वर्षाची पूर्णपणे गॅरंटी देतो. हा हा त्याचा मेनशा, पीटी बॉक्स, मांडी किंवा कार्बन बार अगर तुटला, अगर बेंड झाला तरी कस्टमरला आपण पीस टू पीस रिप्लेसमेंटची गॅरंटी ही लिहून देतो बिलावर. बापरे. म्हणजे असं काही नाही की आज आपण विक्री केली आणि विक्री केल्यानंतर पलटी मारणे वगैरे असं काही त्यात होणार नाही. आता तुम्ही जे देता हे सगळं ह्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत म्हणजे कस्टमर आहेत ते 100% समाधानी होतात का त्यांचं काही म्हणणं असतं? 100% समाधानी होतात. काही कस्टमर आपल्याकडे अडचणी पण घेऊन येतात, बाबा शेट आपल्याला अशाची ह्याच्यात अडचण येते, काय करावं लागेल काय. म्हणजे जो ग्राहक आपल्याला जे सांगतो आपण त्याच्यावर 100% विचार पण केलेला पाहिजे, कारण ग्राउंड लेवलला तो शेतकरी काम करत असतो. बरोबर आहे. मग त्याच्यात आपल्याला नवीन अजून काय अपडेट करायची शेतकऱ्याकडून आपल्याला जास्त प्रमाणात माहिती मिळते, तेव्हा आपल्याला ह्याच्यात काय करता आलं पाहिजे, काय करायला पाहिजे. बरोबर आहे. हा आपल्याला शेतकरी वर्गच सांगतो. मग आता त्या पद्धतीने आपण विचार करून अजून त्यात पण काय अपडेट करता येते का आपण ते पण पाहतो. बरोबर आहे. आता हे ट्रॅक्टर झाला, आता दुसरं आपल्याकडे काय आणखी बनवतो हे नांगरचा आता सीझन जो आता चालू आहे, हा नांगरा सीझन चालू आहे, त्यामुळे आता पूर्ण आता आपण तुम्ही कारखान्यात पाहिलं तर पूर्णपणे आपल्याला नांगरच आता बघायला भेटते. सगळी बांधणी त्याची सगळी मॅन्युफॅक्चरिंग ह्याची चालू आहे. फक्त नांगर म्हणजे तुमचं सगळ्यात जास्त आहे ना नांगर जास्त चालतो. सिजनेबल आपला धंदे चालतात. आता डिसेंबर पासून ते मार्च एप्रिल पर्यंत आता नांगरा सीझन राहतो. त्याच्यामुळे नांगराची मागणी ही कस्टमरची भरपूर प्रमाणात राहते. तुम्ही ज्यावेळेस मे मध्ये जून मध्ये येताल तर त्यावेळेस आपण बघू शकतो हे जे महाग जे पॅटर्नचा स्टॉक दिसतोय हा रोहित कंपनीचा पॅटर्नचा स्टॉक आहे. तर बघू ते या पॅटर्नची चांगली क्वालिटी आणि पेरणीची टोकन पद्धत यामुळे शेतकऱ्यांची पेरणी यंत्रासाठी मोठ्या प्रमाणात मागणी राहते. म्हणजे हे जे आहे हा जो बॉक्स आहे, ही बॉक्स आहे, याच्या खालचं स्ट्रक्चर आपण बनवतो पेरणी यंत्राचं. आणि मग ह्याचा ऐन वेळेस आपल्याला माल भेटत नाही म्हणून आता जवळजवळ आपण 300-400 बॉक्सचा स्टॉक करून ठेवतो. आणि मग जसं जसं आपली पेरणीची वेळ येईल त्या टायमाला आपण अवजार बनवून पूर्णपणे कस्टमरला देतो. आणि इकडे पाठीमाग काय हिथं पण आपलं बाकीचं मग स्पेअर वगैरे कंपनीतलं आणि अजून तुम्हाला बाहेर अवजार आहेत ते दाखवतो आपले, म्हणजे जे बाकीचे मोगडा वगैरे काही जे आहेत ते पण आहेत पलीकडे ते दाखवतो. शेठ मला एक सांगा, हे जे तुम्ही लावलेलं आहे हे काय आहे? हे आपण जे रोहित कंपनीचे पेरणी यंत्र जे विकतो आहेत ना, तर त्या जे वेगवेगळ्या पिकाचे जे पेरणी यंत्र आहेत, म्हणजे आपलं सॉरी जे पीक आहेत घेण्यासाठी, जे समजा ज्वारी म्हणा, उडीद म्हणा, मका म्हणा,
ही पेरणी करण्यासाठी ज्या हा. प्लेटा लागतात हा. ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्लेट आहेत. हे तुम्ही स्वतः बनवलेले आहे का नाही, कंपनी? हे कंपनीच येतं, असं आहे का? रोहित कंपनीच येतं. त्या प्लेटा हा. आणि जो वरचा पेटी बॉक्स येतो तो कंपनीच येतो. खालचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण बनवून देतो कस्टमरला. बरोबर. मग याच्यात काय तुमची ज्वारी, उडीद हे जे वेगवेगळे पीक आहेत त्याचे हा. वेगवेगळे अशा प्लेटा येतात. हा, हे बाजरीचं. आणि पण- टोकन पद्धतीने पेरणी होती ना. असं आहे का? ह्याच्यामध्ये पुन्हा वेगळं असं ना, छोट्या ट्रॅक्टरचं वेगळं, मोठ्या ट्रॅक्टरचं वेगळं, तसं नाही. ह्याचा विषय काय आहे की छोट्या ट्रॅक्टर मोठ्या ट्रॅक्टर हा पेरणी यंत्राचा भाग राहिला. असं पण आहे? ही जी खाली पेरणी जी करायची त्यासाठी ह्या सगळ्या एकच प्लेटा चालतात. असं आहे ना? त्याच्यासाठी काय वेगवेगळं नाही. फक्त वेगवेगळ्या पिकाचे वेगवेगळ्या प्लेटा. ज्वारीसाठी वेगळी येणार, उडदाची वेगळी येणार, मकाची वेगळी येणार, कांद्याची वेगळी येणार. जे ते पिकाच्या धानाच्या साईजच्या हिशोबाने वेगवेगळ्या प्लेट येतात. तर आम्हाला आता तुमच्याकडे जे बनवलं जातं अवजार त्याच्याविषयी परिचय द्या. हे जे मशीन आहे, हे जे यंत्र आहे, हे कशाचं आहे? हे आपण जे बनवलेलं आहे पेरणी यंत्र, म्हणजे कांदा प्लस बाकीची म्हणजे पेरणी मल्टीक्रॉप चालतंय, म्हणजे सगळेच पेरणी करते ती तुम्हाला. कांदा, गहू, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, मका. आणि ही पेरणी यंत्र जे आता बांधलेलं आहे हे छोट्या ट्रॅक्टरसाठी बांधलेलं आहे. मग यामध्ये शेतकऱ्याला कांदा पण पेरता येतो. हे म्हणजे हे तुमच्या कंपनीचा सर्वात म्हणजे महत्वाचा ब्रँड आहे. 100%. म्हणजे शेतकऱ्यांना उपयुक्त असा ब्रँड आहे. आणि हे जे पाठीमागचं एक आहे ते मोठ्या ट्रॅक्टरचं. मोठ्या ट्रॅक्टरचं का? म्हणजे जसे HP असतात, HP ट्रॅक्टरच्या HP नुसार आणि ट्रॅक्टरच्या मॉडेलनुसार वेगवेगळे आपल्याला मशीन बनवून द्यावं लागतात. बरं, मला एक सांगा, हे जे आपण मशीन आहे हे शेतकऱ्यांनी समजा घेतलं किंवा ट्रॅक्टरवाल्यांनी घेतलं तर म्हणजे शेतकऱ्याचा किती फायदा होतो समजा आपण म्हणजे किंवा त्यांचं कष्ट किती कमी होतं? आता तसं आपण बघायला जातोय तर आता हे जे मशीन आहे हे सारे सहित मशीन आहे. सारं सुद्धा ऑटोमॅटिक पडतं. ऑटोमॅटिक ह्याने तुम्हाला पुढे सारा पडतोय, त्याच्या मागे पेरणी होती, त्याच्या मागे तुमची पासाने बी बुजून जातं, माती अडवतं. म्हणजे कस्टमरला फक्त नंतर पाणी द्यायचं राहतं. पहिले जे आपण 1-2-4 वर्षाखाली जर बघितले तर पेरणी नंतर बिगर सारे जे असायचे कस्टमरला दाताळींवरून किंवा पाठ काढून पाणी द्यावं लागायचं. म्हणजे त्याच पद्धतीने कांद्याचं सुद्धा मध्ये तुम्हाला कांदा ह्याच मशीनवर कांदा सुद्धा पेरता येतो. कांदा पण पेरायचा आणि दुसरी पिकं पण पेरायची. म्हणजे तुम्हाला